नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये. आपण रविवारी लेक्चर घेतलं होतं, त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी लेक्चर घेतलं नाही, 2 तास लेक्चर घेतलं होतं. आज आपण जो महत्वाचा टॉपिक आहे, इंग्लिश वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की अनेक शब्दसमूहांबद्दल एक शब्द, असं जसं मराठीमध्ये म्हणतो तसं इंग्लिश वन वर्ड सबस्टिट्यूशन हा व्हिडिओ आज बघणार आहोत. ती माहिती आपण बघणार आहोत. टीईटी मध्ये 100% याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. ओके, पुढे जाऊया. वन वर्ड सबस्टिट्यूशन. द स्टडी ऑफ वर्म्स अँड इन्सेक्ट्स, म्हणजे कीटकांचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो, जंतांचा अभ्यास केला जातो, कीटकांचा अभ्यास केला जातो, अळींचा अभ्यास केला जातो, त्याला एंटमोलॉजी म्हणतात. एंटोमोलॉजी याला मराठीमध्ये कीटकशास्त्र असं म्हणतात. परीक्षेला प्रश्न येईल, द स्टडी ऑफ वर्म्स अँड इन्सेक्ट्स, देन यू टिक द आन्सर एंटोमोलॉजी, ज्याला मराठीमध्ये कीटकशास्त्र असं म्हटलं जातं. हे बोल ग, आलंय सरांशी लेक्चर घेत आहे म्हणून सर. आवाज नाही. गायत्री मॅडम, माईक म्यूट करा बरं तुमचा. हा, आता दिसतंय का स्क्रीन? आवाज येतोय? हो सर दिसते. हो सर दिसते, आवाज पण ओके येतो. ओके. पण येतो. हा, तर बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन, द स्टडी ऑफ वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स, त्याला एंटोमोलॉजी म्हणतात, कीटकशास्त्र असं म्हटलं जातं. देन पुढे जाऊया. वन हू पजेसेस मेनी टॅलेंट्स, ज्याच्यामध्ये अनेक गुण, किंवा ज्याला आपण सर्व गुण संपन्न असं म्हणतो, किंवा ज्याच्यामध्ये चौफेर नॉलेज असतं, असा जो व्यक्ती असतो. अनेक प्रकारची गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येतात, अनेक पैलू त्याच्यामध्ये असतात, त्याला म्हटलं जातं व्हर्सॅटाईल. व्हर्सॅटाईल पर्सनॅलिटी आपण त्याला म्हणतो. तर त्याचा अर्थ असा होतो, व्हर्सॅटाईलचा अर्थ होतो अष्टपैलू. व्हर्सॅटाईलचा अर्थ होतो अष्टपैलू. ओके, देन पुढे आहे द साऊंड ऑफ बर्ड्स, ज्याला ट्विटर म्हटलं जातं. जसं आपण ट्विटर आहे बघा, ट्विटर हे नाव खरं तर पक्ष्यांच्या किलबिलाटापासून सुरू झालं, आणि मग ट्विटर नावाचा ऍप पण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असं लक्षात ठेवायचं. द साऊंड ऑफ बर्ड्स ट्विटर, ज्याला किलबिलाट असं मराठीमध्ये म्हटलं जातं. देन नेक्स्ट, द स्टडी ऑफ बर्ड्स, जिथे हा प्रश्न टीईटी मध्ये विचारला गेलाय. द स्टडी ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा जो अभ्यास केला जातो त्याला ऑर्निथोलॉजी म्हणतात. ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्षी विज्ञान. द स्टडी ऑफ बर्ड्स, ऑर्निथोलॉजी, पक्षी विज्ञान. त्यानंतर आहे अ पर्सन हू ऍक्ट्स अगेन्स्ट रिलिजन, जो व्यक्ती धर्माविरुद्ध दंड थोपटतो. अ पर्सन हू ऍक्ट्स अगेन्स्ट रिलिजन, त्याला हेरेटिक असं म्हटलं जातं. हेरेटिक म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्व. बंडखोर असा शब्द त्याच्यासाठी वापरला जातो, त्याला म्हणतात बंडखोर. ओके, त्यानंतर आहे पुढे पुढचा शब्द बघूया. द लाईन व्हेअर द लँड अँड स्काय सीम्स टू मीट, असं ठिकाण किंवा अशी रेषा जिथे
आकाश आणि जमीन एकमेकांना भेटल्यासारखे वाटतात, क्लोज असल्यासारखे वाटतात, त्याला होरायझन म्हणतात. बऱ्याच इंग्लिश मीडियम स्कूल्सला होरायझन नाव असतं. तर होरायझनचा अर्थ होतो क्षितिज. क्षितिज म्हणजे काय? जिथे आकाश आणि जमीन दोन्ही एकत्र आल्यासारखे वाटतात, ती जी रेषा असते त्या रेषेला होरायझन किंवा क्षितिज असं म्हणतात. वन हू इज नॉट शुअर अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स, जो देवाला मानत नाही किंवा नेहा जगताप मॅडम म्यूट करा स्वतःला. वन हू इज नॉट शुअर अबाउट गॉड्स एक्झिस्टन्स, जो देवाला वन हू इज नॉट शुअर अबाउट गॉड म्हणजे त्याला नास्तिक नाही म्हणता येणार, पण त्याला असा एक शब्द आहे ॲग्नोस्टिक. ॲग्नोस्टिक म्हणजे काय की त्याला असा विश्वास नसतो की नाही नाही देव असेलच असं नाही, अशी जी भूमिका असते त्याला ॲग्नोस्टिक असं म्हणतात, अज्ञेयवादी असं म्हणतात. वन नॉट कन्सर्न विथ द राईट और रॉंग, असा व्यक्ती की जो खऱ्याच्याही बाजूने नसतो आणि खोट्याच्याही बाजूने नसतो, तो ज्याला म्हणतात आधांतरी भूमिका जो घेतो, म्हणजे तो ठाम भूमिका घेत नाही. खरं काय, ट्रू काय आणि फॉल्स काय, राईट काय आणि रॉंग काय, अशी भूमिका जो घेत नाही त्याला अमोरल म्हणतात. अमोरेल. अमोरेल म्हणजे काय, तर अनैतिक, म्हणजे जो नीतिमत्ता धरून चालत नाही. मेडिकल स्टडी ऑफ स्किन अँड इट्स डिसीजेस, जिथे त्वचा आणि त्वचेचे विकार यांचा अभ्यास केला जातो, मेडिकल स्टडी केला जातो, त्याला डर्मॅटोलॉजी म्हणतात. याला त्वचा विज्ञान असं मराठीमध्ये म्हटलं जातं. नेक्स्ट, अ प्लेस व्हेअर मनी इज कॉइन, मिंट ज्याला म्हटलं जातं, त्याला टंकसाळ किंवा टाकसाळ सुद्धा म्हणतात. जिथे खऱ्या अर्थाने नाणी तयार केली जातात, कॉइन्स तयार केले जातात, त्याला मिंट म्हणतात. नेक्स्ट, अ सबस्टन्स दॅट किल्स इन्सेक्ट्स, असा पदार्थ जो कीटकांना मारक ठरतो त्याला म्हणतात इन्सेक्टिसाइड. त्याला मराठीमध्ये शब्द आहे इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइडचा अर्थ होतो कीटकनाशक. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये पुढचा शब्द आहे गव्हर्नमेंट बाय वन पर्सन. एक व्यक्ती जेव्हा पूर्ण प्रशासन चालवतो तेव्हा त्याला ॲटोक्रॅसी म्हणतात. आणि गव्हर्नमेंट बाय द पीपल फॉर द पीपल असं जेव्हा म्हणतो दॅट इज डेमोक्रेसी, त्याला लोकशाही म्हणतात. गव्हर्नमेंट बाय वन पर्सन असेल तर त्याला ॲटोक्रेसी म्हणतात, हुकुमशाही शब्द आहे त्याला. अ चाइल्ड हुज पॅरेंट्स आर डेड, असा मुलगा आहे की ज्याचे आई वडील हयात नाहीयेत, आई वडील त्याचे वारलेले आहेत, तो एकटा आहे, त्याला मराठीमध्ये अनाथ किंवा पोरका म्हणतात. त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे ऑर्फन. तुम्ही जर आता कुठल्याही जागा निघतात मग गव्हर्नमेंटच्या, तर तिथे आरक्षण दिलेलं आहे ऑर्फन व्यक्तींना, अनाथ आणि पोरक्या व्यक्तींना 1%. नेक्स्ट, एनिमल दॅट फीड्स ऑन प्लांट्स, जे प्राणी वनस्पतींवर जगतात त्यांना हर्बीव्होरस म्हणतात. हर्बीव्होरस म्हणजे गवत, झाडापाला यावर जगणारे, बरोबर आहे की नाही, हर्बीव्होरस. कॉर्निव्होरस म्हणजे काय, तर जे मांस भक्षण करतात. आणि ओमनिव्होरस म्हणजे काय, ओमनिव्होरस म्हणजे आपण ज्याला मिश्राहारी म्हणतात. मिश्राहारी म्हणजे काय, ते शाकाहार पण करतात आणि मांसाहार पण करतात, पण जे गवत खातात त्यांना हर्बीव्होरस म्हणतात. अ बर्ड दॅट कम्स अँड गोज विथ द सीझन, असे काही पक्षी की जे मायग्रेट करतात, ज्यांचं मायग्रेशन होतं, त्यांना मायग्रेटरी म्हणतात, स्थलांतर करणारा, बरोबर नाही. फ्लेमिंगो नावाचा पक्षी आमच्या नाशिकमध्ये नांदूर माध्यमेश्वरला येतो. तो युरोप खंडातून आलेला असतो, बऱ्याच देशांमधून फिरून तो साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान इथे नांदूर माध्यमेश्वरला येत असतो नाशिकमध्ये.
तर त्याला मायग्रेटरी म्हणतात, स्थलांतर करणार. चला, कोणीतरी वाचायचंय पटकन आहे, मग पुढची मी PDF घेतोय. कोण वाचतंय इंग्रजीमध्ये? वाचा, रिव्हिजन होईल आपली. The study of worms and entomology, कीटकशास्त्र. One who possesses many talented, versatile, अष्टपैलू. The sound of birds, twitter, kilbilat. The, s- the, stu- the study of birds, ornithology, पक्षी विज्ञान. A person who acts against religion, heretic, बंडखोर. The line where the land and sky seems to meet, horizon, क्षितिज. One who is not sure about God existence, agnostic, अज्ञेयवादी. And not concerned with थोडं right or मोठ्याने wrong. वाचा मॅडम, नेहा मॅडम. नेहा नहीं, रेशमा बोल. When not concerned with right or wrong, amoral, अनैतिक. Medical study of skin and its diseases, dermatology, त्वचा विज्ञान. A place where money is coined, mint, taxa. A substance that kills insects, insecticide, कीटकनाशक. Government by one person, autocracy, हुकुमशाही. A child whose parents are dead, orphan, अनाथ, or poor. Animal that feeds one plants, herbivorous, गवत झाडपाला यावर जगणारा. A bird that comes and goes with season, migratory, स्थलांतर करणारा. थँक्यू मॅडम.
पुढचा टॉपिक आहे आपला फोबिया. आता फोबिया म्हणजे काय, तर बऱ्याच जणांना वेगवेगळ्या गोष्टींची भीती असते. तर त्या भीतींचं वर्णन इंग्रजीमध्ये एका शब्दाने, विशिष्ट शब्दाने केलं जातं. तर त्याला फोबिया असं म्हणतात. तर फोबिया म्हणजे काय, तर भीती. आता कोणाला कशाची भीती, कोणाला कशाची भीती वाटते, तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण आता समजून घेणार आहोत. मी एकदा वाचतो, त्यानंतर मग कोणीतरी एकाने वाचायचं आहे. पहिलं आहे द फिअर ऑफ क्राऊड, ज्याला ऑक्लोफोबिया म्हणतात. तर बऱ्याच जणांना गर्दीची भीती वाटते, क्राऊडची भीती वाटते. त्याला ऑक्लोफोबिया, OCHLO, फोबिया. फोबिया म्हणजे भीती. ऑक्लोफोबिया, ज्यांना गर्दीची भीती वाटते त्याला ऑक्लोफोबिया म्हणतात. देन द फिअर ऑफ डार्कनेस, ज्यांना अंधाराची भीती वाटते, काळोखाची भीती वाटते. द फिअर ऑफ डार्कनेस, नायक्टोफोबिया. मी या इमेज बनवताना चित्र पण टाकलंय, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघताना किंवा ही इमेज बघताना लक्षात येईल की नेमकी भीती कशाची आहे. तर नायक्टोफोबिया, अंधाराची ज्यांना भीती वाटते त्यांना. द फिअर ऑफ शॅडोज, बऱ्याच जणांना की सावलीची भीती वाटते. जेव्हा रात्रीच्या वेळेस ते चालतात आणि त्या प्रकाशामध्ये जेव्हा शॅडो तयार होते, त्या शॅडोची ज्यांच्या मनात भीती निर्माण होते त्याला सियाफोबिया असं म्हटलं जातं. सियाफोबिया. नेक्स्ट, द फिअर ऑफ टॉकिंग ऑन द फोन, काही जणांना फोनवर बोलण्याची भीती वाटते. आता तर जगात कोणाला वाटत नाही, पण तरी सुद्धा कम्युनिकेशन स्किल व्यवस्थित नसेल तर बऱ्याच जणांना फोनवर बोलण्याची भीती वाटते. आणि ती जी भीती वाटते त्या भीतीलाच म्हटलं जातं टेलिफोनोफोबिया. टेलिफोनोफोबिया. टेलिफोनोफोबिया, द फिअर ऑफ टॉकिंग ऑन द फोन, टेलिफोनोफोबिया. द फिअर ऑफ गेटिंग ओल्ड, बऱ्याच जणांना म्हातारा झाल्याची भीती वाटते, की मी लवकर म्हातारा होईल ही जी भीती वाटते त्याला जेरॅस्कोफोबिया. जेरॅस्कोफोबिया असं म्हटलं जातं. द फिअर ऑफ गेटिंग ओल्ड. द फिअर ऑफ स्मॉल स्पेसेस, क्लॅस्ट्रोफोबिया, छोट्या छोट्या जागेची भीती वाटणं किंवा ज्याला आपण एक स्मॉल स्पेसेसची मनामध्ये भीती निर्माण होणं, त्याला क्लॅस्ट्रोफोबिया असं म्हटलं जातं. द फिअर ऑफ डेप्थ, बऱ्याच जणांना खोलीची भीती वाटते. खोली म्हणजे काय, डेप्थ. आता उदाहरणार्थ समुद्र असेल, नदी असेल किंवा स्विमिंग पूलमध्ये तुम्ही उतरलात, तर स्विमिंग पूलमध्ये उतरल्यानंतर किंवा वॉटर पार्कला गेलात तर खोल पाणी असेल तर तिथे एक भीती निर्माण होते अचानक मनामध्ये काही जणांना. द फिअर ऑफ डेप्थ, ज्याला बाथोफिबिया असं म्हटलं, बाथोफोबिया असं म्हटलं जातं. द फिअर ऑफ घोस्ट, बऱ्याच जणांना भूतांची भीती वाटते. स्वप्न पडतात भूतांचे, ज्यांना अशी भीती वाटते, भूतांचे स्वप्न पडतात त्यांना फेझमोफोबिया असं म्हटलं जातं. फेझमोफोबिया लक्षात ठेवायचं आहे. द फिअर ऑफ फायर, बऱ्याच जणांना अग्नीची भीती वाटते, आगीची भीती वाटते, त्यांना म्हटलं जातं पायरोफोबिया. त्याला एक शब्द आहे पायरोफोबिया. द फिअर ऑफ फॉलिंग, एखाद्या उंच कठड्यावरून मी पडून जाईल की काय अशी ज्यांच्यामध्ये भीती निर्माण होते त्यांना बेसिफोबिया असं म्हटलं जातं. बेसिफोबिया. द फिअर ऑफ वॉटर, काहींना पाण्याची भीती वाटते, फक्त पाणी पाहिलं तरी भीती वाटते. ही बेसिकली ज्यांना कुत्रा चावतो किंवा रेबीज सारखा प्रकार होतो तर त्यांना पाण्याची भीती वाटते. तुमच्या माहितीसाठी सांगतोय फक्त. तर त्याला द फिअर ऑफ वॉटरला ॲक्वाफोबिया. ॲक्वा म्हणजे वॉटर,
ॲक्वाफोबिया. द फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग हा बऱ्याच जणांचा मोठा इश्यू आहे. बऱ्याच जणांना लोकांसमोर बोलायला भीती वाटते. स्टेजवर जाऊन पाय थरथर कापतात. द फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग, ग्लोसोफोबिया. ग्लोसोफोबिया म्हणतात त्याला. द फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग, ग्लोसोफोबिया. द फिअर ऑफ जर्म्स अँड डर्ट. बऱ्याच जणांना माझ्या हाताला किटाणू लागले की काय किंवा डर्ट लागली का ते पुन्हा पुन्हा हँडवॉश करत राहतात. तर ही जी भीती, हा जो फोबिया असतो त्याला मिसोफोबिया म्हणतात. मिसोफोबिया, द फिअर ऑफ जर्म्स अँड डर्ट. द फिअर ऑफ इंजेक्शन्स. बेसिकली लहान मुलांना याची भीती वाटते, ज्याला ट्रायपॅनोफोबिया म्हणतात. बऱ्याच मुलांना इंजेक्शनची भीती वाटते, ज्याला ट्रायपॅनोफोबिया असं म्हटलं जातं. द फिअर ऑफ थंडर. बऱ्याच जणांना आकाशात विजांचा कडकडाट झाला की भीती वाटते, त्याला ॲस्ट्राफोबिया असं म्हटलं जातं. द फिअर ऑफ थंडर, ॲस्ट्राफोबिया. द फिअर ऑफ डॉग. बऱ्याच जणांना कुत्र्यांची भीती वाटते, त्याला सायनोफोबिया असं म्हटलं जातं. कुत्र्यांची ज्यांना भीती वाटते त्यांना सायनोफोबिया असं म्हटलं जातं. नेक्स्ट, पुढे जाऊया. द फिअर ऑफ फ्लाइंग. बऱ्याच जणांना अशी उडण्याची भीती, किंवा साधारणपणे एखादी वस्तू आकाशात उडते तर त्या उडण्याची किंवा ते स्वतः त्याच्यामध्ये उडण्याची ज्यांना भीती वाटते बसल्यानंतर, त्याला एरोफोबिया असं म्हटलं जातो. द फिअर ऑफ हाईट. ज्यांना उंचावरची भीती वाटते, उंचीवर गेल्यानंतर भीती वाटते, त्याला ॲक्रोफोबिया असं म्हटलं जातं. ॲक्रोफोबिया. नंतर आहे द फिअर ऑफ स्नेक्स, ओफिडिओफोबिया. बऱ्याच जणांना सापांची भीती वाटते, आणि ज्यांना सापांची भीती वाटते त्यांना ओफिडिओफोबिया असं म्हटलं जातं. द फिअर ऑफ स्पायडर्स, आर्कॅनोफोबिया. द फिअर ऑफ स्पायडर्स, आर्कॅनोफोबिया असं म्हटलं जातं. चला, कोण वाचन करतंय याचं? सर मी करू, मनीषा. मनीषा मॅडम. यस, टू बी कंटिन्यू. हॅलो, माझा आवाज येतोय सर? येतोय येतोय. ओके. द फिअर ऑफ क्राऊड, विच वी कॅन से ऑक्लोफोबिया. आपण त्याला गर्दीची भीती असं म्हणू शकतो, ऑक्लोफोबिया. द फिअर ऑफ डार्कनेस, त्याला म्हणणार आपण नायटोफोबिया. द फिअर ऑफ शॅडोज, याला आपण म्हणणार सियाफोबिया. The fear of talking on the phone is called as telephonophobia. The fear of getting old is called as geraskophobia. Geraskophobia. The fear of small spaces, we can call as claustrophobia. The fear of depth is called as bathophobia. The fear of ghost is called as phasmophobia.
The fear of fire is called as pyrophobia. The fear of falling is called as basophobia. The fear of water is called as aquaphobia. The fear of public speaking is called as glossophobia. The fear of germs and dirt is called as mysophobia. किंवा मिसोफोबिया पण म्हणू शकतो आपण त्याला. The fear of injection is called as trypanophobia. Trypanophobia. The fear of thunder is called as astrophobia. The fear of dog is called as cynophobia. The fear of flying is called as aerophobia. The fear of height is called as acrophobia. The fear of snakes is called as ophidiophobia. The fear of spiders is called as arachnophobia. थँक्यू मॅडम. Thank you, sir. पुढचा एक महत्वाचा टॉपिक आहे जो इंग्रजीमध्ये टीईटी परीक्षेमध्ये विचारला जातो. होम्स ऑफ ॲनिमल्स. प्राणी व त्यांच्या राहण्याचे ठिकाण. म्हणजे जे काही प्राणी आहेत ते प्राण्यांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे. होम्स ऑफ ॲनिमल्स ते आपण आता बघूया. प्राणी व त्यांचे राहण्याचे ठिकाण. ओके, तर पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये बी. बी अर्थात मधमाशी. मधमाशी जिथे राहते त्याला हाईव म्हणतात. HIVE हाईव, ज्याला मधमाशीचं पोळं म्हटलं जातं. बी कुठे राहते तर हाईव मध्ये. हे त्यांचं घर आहे. मधमाशी या घरामध्ये राहते. काऊ. काऊ म्हणजे गाय. मग गाय जिथे राहते त्याला काऊ शेड म्हणतात. त्याला गोठा असं म्हटलं जातं. डॉग. डॉग ज्या ठिकाणी राहतो, ज्याला कुत्रा ज्या ठिकाणी राहतो त्याला केनेल म्हटलं जातं. कुत्र्याचं घर केनेल. तुम्हाला चित्रासहित दिले त्यामुळे काही अडचण येणार नाही. ईगल. गरुड जे आहे ते आयरी मध्ये राहतं, ज्याला गरुडाचं घर म्हणतात. EYRIE हे गरुडाचं घर आहे. हॉर्स. घोडा जिथे राहतो त्याला स्टॅबल म्हटलं जातं. म्हणजे तबेला, घोड्याचा तबेला असतो त्याला स्टॅबल म्हटलं जातं. लायन अर्थात सिंह. सिंह जिथे राहतो, सिंहाच्या राहण्याची ठिकाण आहे डेन, ज्याला गुहा म्हणतात मराठीमध्ये. इंग्रजीमध्ये त्याला डेन म्हटलं जातं.
टायगर जिथे राहतो तो पण गुहेतच राहतो, पण त्याला लेयर शब्द आहे, LAIR. टायगरच्या राहण्याची जी ठिकाणं आहेत त्याला सुद्धा लेयर म्हटलं जातं. नेक्स्ट पुढचं बघूया. माऊस. माऊस जिथे राहतो उंदीर, त्याला होल म्हणजे बीळ म्हणतो आपण. होल म्हणजे बीळ. घुबड ज्याला अवळी म्हणतो त्याला, तर घुबड जिथे राहते ती झाडाच्या ढोलीमध्ये राहते. त्या ढोलीला होल ऑफ ट्री असं म्हटलं जातं. होल ऑफ ट्री. पिग, डुक्कर जिथे राहतो त्याला स्टे म्हणतात. डुक्कर खाना, स्टे, STY, डुक्कर खाना. पिजन अर्थात कबूतर जिथे राहतो त्याला डवकॉट, डवकॉट म्हटलं जातं, ज्याला कबूतर खाना म्हणतात, डवकॉट. रॅबिट जिथे राहतो त्याला बिरो, वॉरेन, हच. तिन्ही शब्द आहेत. बिरो, वॉरेन, हच या तिन्ही शब्दांचा अर्थ घ्यायचा आहे. तर सशाचं जे घर असतं त्याला बिरो, वॉरेन, हच कुठलाही एक शब्द घेऊ शकतात. परीक्षेला पर्यायामध्ये कोणता आहे तो चेक करून घ्यायचा आहे. शीप, मेंढी जिथे राहते तर मेंढवाडा ज्याला म्हणतात त्याला पेन म्हणतात किंवा फोल्ड हा शब्द आहे. पर्यायी शब्द पेन ऑब्लिक फोल्ड. स्पायडर, कोळी जो आहे त्याला वेब, आता माहितीये वेब, जाळे म्हणतात त्याला. WWW, वर्ल्ड वाईड वेब याचाच एक अर्थ धरा. अँट, मुंगी जिथे राहते त्याला अँथिल, अँथिल म्हणजे मुंग्यांचं वारूळ. ह्या PDF तुमच्या मुलांना सुद्धा उपयोगी येणार आहेत. आणि तुम्ही टीचर झालात किंवा शाळेमध्ये टीचर असाल तर तुम्हाला ही PDF उपयुक्त ठरणार आहे. बियर, बियर म्हणजे अस्वल, अस्वल गुहेमध्ये राहतो, केव मध्ये राहतो. लेक्चर संपल्यानंतर PDF मिळून जाईल तुम्हाला. हेन, जिला कोंबडी म्हणतो आपण, कोंबडी कूप मध्ये राहते, कूप, COOP, कूप, कूप म्हणजे तिचं खुराडं असतं. मनकी, आता मनकी कुठे असणार आहे, झाडावर, ट्रीवर असणार. चला कोण वाचन करतंय? सर मी वाचू मनीषा? वाचा मॅडम, काही हरकत नाही. वाचा. नाही होम्स दिसत ऑफ, सर. होम्स ऑफ. होम्स ऑफ ॲनिमल, प्राणी व त्यांचे राहण्याचे ठिकाण. आता मोठ्याने आवाज आला बरं का मनीषा मॅडम. ठीक आहे सर, थँक्यू. बी म्हणजे मधमाशी आणि हाईव्ह म्हणजे पोळे. बी हाईव्ह म्हणजे मधमाशांचे राहण्याचे ठिकाण. हा बर्ड आहे आणि बर्डच्या घराला नेस्ट म्हणतात, आपल्याला माहितीच आहे. बर्ड नेस्ट. थँक्यू. वेलकम. काऊ, काऊ म्हणजे गाय आणि जिथे ती राहते तिला म्हणतात काऊ शेड, गाईचा गोठा, काऊ शेड. डॉग म्हणजे कुत्रा आणि ते जिथे राहते त्याला म्हणतात केनल, कुत्र्याचे घर, डॉग केनल. ईगल, ईगल म्हणजे गरुड आणि ईगल जिथे राहते त्याला म्हणतात एरिल, गरुडाचे घर. हॉर्स म्हणजे घोडा आणि तो जिथे राहतो त्याला म्हणतात स्टॅबल म्हणजे तबेला, हॉर्स स्टेबल. लायन, लायन म्हणजे सिंह आणि लायन जिथे राहतो त्याला डेन म्हणतात, डेन म्हणजे गुहा, लायन डेन. हा, यानंतरची इमेज आहे टायगर. टायगर म्हणजे वाघ, वाघ जिथे राहतो त्याला म्हणतात लेअर, लेअर म्हणजे पण गुहा, पण टायगरच्या बाबतीत लेअर वापरू आणि लायनच्या बाबतीत डेन वापरायचे.
माऊस माऊस म्हणजे उंदीर आणि उंदीर जिथे राहतो त्याला म्हणतात होल. होल म्हणजे उंदराचे बीळ. आऊल आऊल म्हणजे घुबड आणि जिथे ते राहते त्याला म्हणतात होल ऑफ अ ट्री म्हणजे झाडाची ढोली. पीक म्हणजे डुक्कर आणि ते जिथे राहते त्याला म्हणतात स्टे. स्टे म्हणजे डुक्करखाना. पीक स्टे. पिजन म्हणजे कबूतर आणि ते जिथे राहतात त्याला म्हणतात डव कॉट. डव कॉट म्हणजे कबूतरखाना. डव म्हणजे कबूतर आणि कॉट म्हणजे राहण्याचे ठिकाण. डव कॉट. रॅबिट म्हणजे ससा आणि रॅबिट जिथे राहतो त्याला ब्युरो, वॉरेन आणि हच असे 3 शब्द आहेत. ब्युरो, वॉरेन, हच किंवा बुरो पण म्हणू शकतो आपण त्याला. शीप म्हणजे मेंढी आणि शीप जिथे राहते त्याला म्हणतात पेन किंवा फोल्ड म्हणजे मेंढवाडा. शीप, पेन. स्पायडर म्हणजे कोळी किंवा मकडी जिला आपण जाळ्यामध्ये बघतो आणि त्या जाळ्याला म्हणतात वेब. अँट म्हणजे मुंगी आणि अँट हिल म्हणजे मुंग्यांचे वारूळ. हिल म्हणजे छोटस डोंगर सारखं लक्षात ठेवायचं. अँट हिल म्हणजे मुंग्यांचं वारूळ. बेअर बेअर म्हणजे अस्वल आणि बेअर ज्या गुहेत राहतो त्याला म्हणतात केव. बेअर, केव. हेन म्हणजे कोंबडी आणि कोंबडी ज्यात राहते खुराड्यात त्याला म्हणतात कूप. हेन, कूप. मंकी म्हणजे माकड आणि मंकी झाडावरच राहते. झाड म्हणजे ट्री. मंकी, ट्री. मॅडम थँक्यू सर. सर आपण जे लायन आहे त्याच्याबद्दल जर केव आलं तर नाही ना, डेनच घ्यायचं ना? डेनच घ्यायचंय. पर्याय काय येतात त्याच्यावर सगळं डिपेंड असणार आहे ते. ओके सर. इथे 3 गोष्टी दिल्या आहेत. माझं एक फेसबुक पेज आहे मनतरंग हर्षल कोठावदे लॉग. जमलं तर फॉलो करा. यूट्यूब चॅनल तर आहेच. एच कोठावदे नावाने इंस्टाग्राम आहे चॅनल. त्याच्यावर मी वेगळ्या विद्यार्थ्यांच्या काही ऍक्टिव्हिटीज टाकल्या आधीपासून. तुम्ही जर शाळेत नोकरीला असाल तर तुम्हाला फायदा होईल. फॉलो केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण जरूर तुम्हाला नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न राहील. आजच तुम्ही बघू शकता ते. चला पुढची PDF घेतोय मी तोपर्यंत. Price of animals. नीलू मॅडम वाचताय तुम्ही? हा तुमचा सर. आवाज आला. चला तुम्हाला संधी देऊया. वाचता? ओके ओके. ओके. प्राइस प्राण्यांचे आवाज. एप्स माकड, गिब्बर, वाटवाट वटवट करणे. ऍस गाढव, रे गाढवाचे ओरडणे. 2 वेळा वाचा. ऍस गाढव, रे सॉरी
रे गाढवाचे ओरडणे. बियर अस्वल ग्रोल गुरगुरणे. नीलू मॅडम 2 वेळा वाचा, 2 वेळा. ओके सर. बियर अस्वल ग्रोल गुरगुरणे. बुल बेल बेलो हंबरणे. बुल बेल बेलो हंबरणे. कॅमल ऊट ग्रंट रेखणे. कॅमल ऊट ग्रंट रेखणे. कॅट मांजर म्याव 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 करणे. कॅट मांजर म्याव 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 करणे. कॅटल गुरेढोरे गुरेढोरे लो हंबरणे. कॅटल कॅटल गुरेढोरे लो हंबरणे. कॉक कोंबडा क्रो आरवणे. कुकू कोकिळा कू कुकू कुकू आवाज. डॉग कुत्रा बार ग्रोल हॉल भुंकणे गुरगुरणे. कू डक बदक क्वॅक बदकाचे ओरडणे. एलिफंट हत्ती ट्रम्पेट तुतारी सारखा आवाज. फ्लाईज माश्या बज गुंगू आवाज. फ्रॉग पेडो क्रॉक ड्राव ड्राव आवाज. गोट बकरी ब्लेट बे बे आवाज. हेन कोंबडी कॅकल कलकल आवाज करणे. हॉर्स घोडा नी किंकाळणे. जॅकल कोल्हा हाऊल केकाटणे. किट्टन मांजराची पिल्ले म्याव म्याव म्याव. लॅब कोकरू ब्लेट बे बे आवाज. लायन सिंह रोर गरजना करणे. माईस उंदीरे स्क्विक चीची आवाज. आऊल घुबड फूट गुदकार करणे. ऑप्शन बेल लो बिल्लो हंबरणे. पॅरेट पोपट टॉक बोलणे. पिग डुक्कर ग्रंट रेखणे. स्नेक स्पेरेंट्स साप हिस फुत्कारणे.
sheep, मेंढी, ब्लेड, बेबे आवाज. स्पॅरो, चिमणी, त्रिप, विट्ट, चिवचिव. टायगर, वाघ, रोर, डरकाळी, फोडणे. vultures, गिधाडे, की किंचाळणे. wolf, ला लांडगा, हॉल, येल, किंचाळणे, के केकाटणे. थँक्यू मॅडम. वेलकम सर. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचं आहे क्राईज ऑफ एनिमल्स. हे जे मी तुम्हाला सांगतोय ना, ह्या ज्या पीडीएफ आहेत ना, हे 100% प्रश्न येतात टीईटी मध्ये. प्राण्यांचे आवाज. आता प्राण्यांचे आवाज काय आहे ते इंग्रजीमध्ये कशाला काय म्हणतात ते आपण समजून घेऊया. प्राण्यांचे आवाज पहिला आहे एप्स. एप्स म्हणजे माकडे. माकड्यांचा जो आवाज असतो त्याला वटवट करतात, मराठीमध्ये त्याला वटवट करणे म्हणतात. गिब्बर, एप्स, गिब्बर. गिब्बर म्हणजे वटवट करणे. ऍस, ऍस म्हणजे गाढव. ब्रे, त्यांचं जे ओरडणं असतं त्याला इंग्रजीमध्ये ब्रे म्हणतात. ऍस, ब्रे. या पद्धतीने लक्षात ठेवायचं. बियर, बियर म्हणजे अस्वल. अस्वल जे आहेत ते गुरगुरतात, त्याला इंग्रजीमध्ये ग्रोल असं म्हणतात. बियर, ग्रोल. बुल म्हणजे बैल ज्याला आपण म्हणतो, तर बैलाचा जो आवाज आहे त्याला हंबरणे म्हणतात. बिलो, बिलो शब्द आहे BELLOW, बुल, बिलो. कॅमल हुंट ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा आवाज आहे तो रेकणे, त्याला ग्रंट म्हणतात. कॅमल, ग्रंट. कॅट, मांजर. मॅव, मॅव करणे हे सगळ्यांना माहिती आहे. कॅटल, गुरेढोरे. गुरेढोरे जो आवाज काढतात त्याला लो म्हणतात, LOW, हंबरणे. एपा बुलचं बिलो होतं, कॅटल असेल तर लो असतं, एवढं लक्षात ठेवा. कॉक म्हणजे कोंबडा. कोंबड्याचा जो आवाज आहे त्याला क्रो म्हणतात, म्हणजे आरवणे असं म्हटलं, कॉक, क्रो. देन कक्कू. कक्कू म्हणजे कोकिळा. कक्कूचा जो आवाज असतो, कोकिळेचा जो असतो तो कू, COO, कू, कुहू कुहू आवाज. डॉग म्हणजे कुत्रा, बार्किंग, ग्रोल, होल, भुंकणे, गुरगुरणे. डॉग, बार्क, ग्रोल, होल, HOWL. आता घुघू आवाज आपण पाहिला तर कक्कूचा होता, ती पीडीएफ मध्ये आलेली इमेज आली. डक, डक म्हणजे बदक. बदकाचा आवाज असतो क्वॅक क्वॅक. लहान मुलं बरोबर सांगतात, ते पोएम वगैरे असतात ना त्यांच्या राईम्स मध्ये शब्द आलेले असतात. क्वॅक, क्वॅक म्हणजे बदकाचे ओरडणे. डक, क्वॅक. एलिफंटचा जो आवाज आहे तो ट्रम्पेट. हा प्रश्न टीईटीला विचारला गेला. एलिफंटच्या आवाजाला काय म्हणतात? ट्रम्पेट म्हणतात. तुतारीसारखा आवाज असतो. फ्लाईज म्हणजे माशा. माशांचा जो आवाज असतो बज म्हणतो आपण त्याला, BUZZ, बज. बज म्हणजे घुंग घुंग आवाज करतात त्या. फ्रॉग म्हणजे बेडूक. बेडकांचा जो आवाज असतो त्याला क्रोक म्हणतात, CROAK. क्रोक म्हणजे डराव डराव आवाज. नेक्स्ट पुढे आहे गोट. गोट म्हणजे बकरी. बकरीचा जो आवाज आहे त्याला ब्लीट म्हणतात. ब्लीट म्हणजे बेंबे आवाज.
मेंढी कसा आवाज काढते बकरी, त्या पद्धतीने आहे तो शब्द. हेन, कोंबडीच्या आवाजाला कॅकल म्हणतात. कॅकल म्हणजे कलकल करणे. हॉर्स, हॉर्सच्या आवाजाला, हॉर्सचा जो आवाज आहे त्याला नी म्हणतात. NEIGH, नी म्हणजे खिंकाळणे. बरोबर आहे की नाही, घोड्याचं खिंकाळणं असतं. जॅकल म्हणजे कोल्हा, कोल्ह्याच्या आवाजाला होल, HOWL. हा शब्द कुठे आला होता कोण सांगतं? केकाटणे हा शब्द. होल शब्द कुठे आला होता? लक्ष आहे तुमचं? यस, व्हेरी गुड. डॉगला 3 आवाज आले होते आपले, अगदी बरोबर. त्यातला होल HOWL एक होता. किटन, किटन म्हणजे मांजरीचे पिल्ले. मांजरीच्या पिल्ल्याचा आवाज मेव मेवच असणार आहे. लॅम्ब, लॅम्ब म्हणजे कोकरू, कोकरूच्या आवाजाला ब्लीट म्हणतात. हा शब्द कुठे आलाय अजून? बेबे आवाज. गोट. यस. Goat. देन पुढे आहे लायन, लायन म्हणजे सिंह. सिंहाचा जो आवाज असतो त्याला गर्जना करणे, रोअर असं म्हटलं जातं त्याला. हा, तर इथे गर्जना शब्द थोडा चुकीचा आलाय. नाही, सिंह गर्जना आणि वाघाची डरकाळी असते, लक्षात ठेवा. माईस, एक असेल तर माऊस, अनेक असेल तर माईस. उंदरे, उंदरांच्या आवाजाला स्क्विक म्हणतात. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जे लहान मुलांच्या राईम्स असतात ना, त्या राईम्स मध्ये हे शब्द आलेले असतात. क्वॅक क्वॅक, स्क्विक स्क्विक. स्क्विक म्हणजे ची आवाज करतात उंदर. उल, उल म्हणजे घुबड, घुबडचा जो घुतकार असतो. इथे तुमचा मराठीचा सुद्धा अभ्यास होतोय. मराठीमध्ये सुद्धा प्राण्यांच्या आवाजावर प्रश्न विचारला जातो. घुबडाच्या आवाजाला घुतकार करणे म्हणतात. हुट, HOOT, हुट शब्द आहे त्याला. नेक्स्ट, ऑक्झेन, ऑक्झेन म्हणजे बैल. बैलाच्या आवाजाला लो किंवा बिलो हा शब्द येऊन गेलाय, बिलो आलेला आहे. ऑक्स पण आलाय, बैल शब्द आला होता. लो, बिलो, हंबरणे या पद्धतीने. पॅरट, पॅरट टॉकिंग करतो, बोलतो फक्त, टॉक म्हणतात त्याला. पिग, पिग म्हणजे डुक्कर, डुकराचं ग्रंट असतं. ग्रंट म्हणजे रेकणे. अजून कोणाला आलं होतं रेकणे मगाशी? कोण सांगतं? कॅमेल, अगदी बरोबर. कॅमेल, हुंटासाठी शब्द आला होता तो. स्नेक्सचा आवाज, स्नेक, सरपेंट्स, सरपटणारे जेवढे असतात ते. साप, हिस, हिस असा आवाज असतो, ज्याला फुत्कारणे असं म्हणतात. शीप, मेंढी, ब्लिट, ब्लिट आवाज कोणाकोणाला आला होता? गोट. अजून? गोट अँड लॅम्ब. व्हेरी गुड, बेबे आवाज होता. स्पॅरो, चिमणी, चिमणीचा आवाज सगळ्यांना माहिती आहे. चर्पिंग करतात ते, चर्प अँड ट्विटर, ट्यू चू चू ट्यू ट्यू या पद्धतीने आहे. टायगर, वाघ, वाघाची डरकाळी जरी असली तरी रोअरच म्हणतात त्याला. अजून रोअर कशाला म्हणतात? कशा? लायन. लायन, लायनची मात्र मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण? गर्जना. गर्जना. हा, आणि वाघाची विचारली तर डरकाळी. डरकाळी. इंग्रजीमध्ये मात्र काय शब्द आहे त्याला? रोअर. रोअर. एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर व्हल्चर्स, व्हल्चर्स म्हणजे गिधाडे. बरोबर आहे की नाही? गिधाडे अतिशय महत्वाचं काम करतात. काय करतात गिधाडे? काय काम करतात सांगा बरं, कोण सांगतं? त्याला सायन्स मध्ये खूप चांगला रोल दिलेला आहे. सायन्स, पर्यावरणामध्ये महत्वाचा रोल आहे गिधाडांचा. सर ते डिकम्पोज करतात याला मांसला. यस यस, डेड बॉडीज जे असतात ना, जे प्राणी मात्र मरतात तर त्याला मेलेले प्राणी खातात. डिकम्पोज करण्याचं काम व्हल्चर्स करत असतात. म्हणून त्यांना पर्यावरणामध्ये खूप चांगला रोल दिलाय आणि त्यांचं चांगलं नाव आहे. स्कीम करतात ते, किंचाळतात. व्हल्चर्स, स्कीम, किंचाळणे हा एक शब्द आहे. आणि शेवटचा आहे उल्फ, उल्फ म्हणजे लांडगा. फॉक्स म्हणजे हा, कोल्हा. उल्फ, लांडगा. लांडगा काय करतो? हौल, हौल आणि एल, YELL,
किंचाळतो तो, केकाटतो. तर हे होते प्राण्यांचे वेगवेगळे आवाज. हं? चला पुढची पिढी आहे. पुढची पिढी हे जे सांगतोय ना तुम्हाला, हे तुम्हाला शाळेतही उपयुक्त ठरेल ही पीडीएफ, तुमच्या मुलांना, स्वतःच्या मुलाला मुलीला शिकवायला, अजून कुठे तर तुमच्या टीईटी एक्झाम मध्ये हे उपयुक्त आहेत पीडीएफ. हे सगळं शेअर करणार आहे. मनीषा मॅडम येस सर. वाचा. यंग वन्स ऑफ ॲनिमल म्हणजे प्राणी व त्यांची पिल्ले. झिब्रा, झेब्राच्या पिल्लाला आपण म्हणणार फोल. वुल्फ, वुल्फ म्हणजे कोल्हा आणि कोल्ह्याच्या पिल्लाला म्हणणार कब. टायगर, टायगर म्हणजे वाघ आणि वाघाच्या पिल्लाला सुद्धा आपण म्हणणार कब. स्वान, स्वान म्हणजे हंस आणि स्वानच्या पिल्लाला म्हणणार सायग्नेट. काय सर प्रोनाउन्सिएशन काय सर? सिग्नेट. ओके, सिग्नेट. शिप, शिप म्हणजे मेंढी आणि मेंढीच्या बच्च्याला म्हणणार लॅम्ब. पिग, पिग म्हणजे डुक्कर आणि डुक्करच्या बाळाला म्हणणार पिगलेट. लायन, लायन म्हणजे सिंह आणि त्याला सुद्धा आपण कब म्हणणार. हॉर्स, हॉर्स म्हणजे घोडा आणि त्याच्या पिल्लाला म्हणणार कॉट. गोट, गोट म्हणजे बकरी आणि त्याच्या पिल्लाला म्हणणार किड. हेन, हेन म्हणजे कोंबडी आणि त्याच्या पिल्लांना म्हणणार चिकन. हेअर म्हणजे ससा आणि हेअरच्या पिल्लांना म्हणणार लिव्हरेट. सर हेअर आणि रॅबिट दोघांना इक्विव्हॅलेंटच पकडणार ना? येस येस येस. फ्रॉग, फ्रॉग म्हणजे बेडूक आणि बेडकांच्या पिल्लांना म्हणणार टेडपोल. डक म्हणजे बदक आणि त्यांच्या पिल्लांना म्हणणार डकलिंग. डॉग म्हणजे कुत्रा आणि त्याच्या पिल्लांना एक पिल्लू असलं तर पप आणि 2 किंवा त्यापेक्षा जास्त असले तर पपी. डिअर म्हणजे हरिण आणि त्याच्या पिल्लांना म्हणणार फॉन. काऊ म्हणजे गाय आणि तिच्या पिल्लांना म्हणणार काफ. काऊ, काफ. कॅट म्हणजे मांजर आणि कॅटच्या पिल्लांना म्हणणार किटन. बफेलो, बफेलोच्या पिल्लांना सुद्धा आपण म्हणणार काफ. जसं काऊ काफ, बफेलो पण काफ. काऊ काफ, बफेलो काफ. बेअर, अस्वल आणि बेअरच्या पिल्लांना पण आपण कब म्हणणार. लायनच्या पिल्लांना पण आपण कबच म्हणणार. टायगरच्या पण. टायगरच्या पण. यंग वन्स ऑफ ॲनिमल. थँक्यू. वेलकम सर. बघा, झेब्रा, झेब्राचं जे पिल्लू असतं त्याला फोल म्हणतात. देन उल्फ, कब,
टायगर, कप, स्वॅन, सिग्नेट, स्वॅन, सिग्नेट. एंगवन्स बघतोय आपण. शीप, मेंढी, मेंढीच्या बाळाला लॅम्ब म्हणतात. पिग, डुक्कर, पिगलेट, पिग, पिगलेट, लॉयन, कप, हॉर्स, कोल्ट, हॉर्स, कोल्ट. त्याला मराठीत काय म्हणता माहितीये का हॉर्सच्या पिलाला? शिंगरू. शिंगरू म्हणतात त्याला. अगदी बरोबर. कोल्ट म्हणजे शिंगरू. गोट, बकरी, कीड म्हणतो आपण त्याला. कोंबडीला चिकेन म्हणतो. किचन मध्ये चिकेन, लक्षात ठेवा. हेर म्हणजे ससा. लिव्हरेट हा प्रश्न विचारला गेलाय. LEVRET, लक्षात ठेवा. सशाचं पिल्लू. देन फ्रॉग, टॅडपॉल. तुम्ही लहान मुलांच्या गोष्टी जर वाचल्या तर टॅडपॉल शब्द येतो त्याच्यामध्ये. डक, डकलिंग, बदकाचं पिल्लू, डकलिंग. कुत्र्याचं पिल्लू एक असेल पफ, पपी असेल तर अनेक पिल्ल. डिअर, फॉन, FAWN, डिअर, फॉन, हरणाचं पिल्लू, फॉन. काऊ असेल तर काफ, बफॅलो असेल तरी काफ. कॅट, मांजर, किटेन, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, बफॅलो, काफ. आता बघितलं होतं आपण. बियर, अस्वल असेल तरी कप. देन एंगवन ॲनिमल्स आपले संपले. आज जवळपास 4-5 PDF आपण बघितल्या. तुम्हाला मी त्या शेअर करतो. तर बाकीचं वैशाली सूर्यवंशी मॅडम, व्हिडिओ ऑफ ठेवला तरी चालणार आहे. वैशाली मॅडम. ओके सर. ओके ओके, काय हरकत. थँक्यू. चलो, गुड नाईट ऑल ऑफ यू. गुड नाईट. सर गुड नाईट सर. सर मनीषा मॅडम बोला ना. सर एक छान वाली पोएम वाचा ना सर. तुम्ही स्वलिखित. शेअर नाही केली सर. शेअर करा प्लीज. त्या दिवशी मी बोलली होती तुमची ती अंकुरित वाली, ती पण खूप छान होती. बरं बरं, मी शेअर करतो तुम्हाला आणि सांगतो ओके. मोबाईल. एक Please. मिनिट. ऐका ना मॅडम, मनीषा मॅडम. येस माझा सर. मोबाईल ना आता स्विच ऑफ झालाय, तर मग ओके सर. तुम्हाला उद्या छान पोएम म्हणून दाखवतो. ओके सर. चालेल सर. चालेल, बारी चालेल. टीचर काही म्हणणार नाही. मी ऑलवेज वेलकम आहे. ओके, ओके, ओके. थँक्यू. चालेल, एखादी इन्स्पिरेशनल स्टोरी पण सांगूया वाटल्यास आपण. बरं, एक सर स्टोरी सांगतो मी. व्हिडिओ ऑन करतो. 1 मिनिट राहू द्या वाटल्यास. छान स्टोरी आहे. तुमच्या मुलांना सांगा आणि तुमच्या घरात जे तुमचं पिल्लू आहे त्याला पण सांगा. ठीक आहे. सर माझी पोरगी तर स्पेशली येऊन बसते तुमचं लेक्चर असलं तर. तर एक छानपैकी स्टोरी सांगतोय तुम्हाला. माझी आवडती स्टोरी आहे. मी माझ्या स्टुडंट्सला आणि सगळीकडे सांगत असतो. तुम्हाला पण त्या फायदा होऊ शकतो. चला, एक छानपैकी स्टोरी ऐकूया आपण. तर एक गाव असतं आणि त्या गावामध्ये, ज्यांना वाटते व्हिडिओ ऑन करू शकता बरं का, काही हरकत नाही आता 5-10 मिनिटासाठी. तर एक गाव असतं. ते गावातले गावकरी ठरवतात की आपण गावामध्ये छानपैकी मंदिर बांधूया. मग गावकरी सगळे एकत्र येतात, पैसे जमा करतात आणि एका जागेची निवड करतात. आणि त्या जागेची निवड केल्यानंतर त्या जागेवर मंदिर बांधायचं असा ठराव मंजूर होतो. आपला कुठलंही मंदिर बांधायचं म्हटलं किंवा कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर हनी पैसा लागतो. आणि मग हा पैसा ते, आवाज येत नाही असं रामेश्वर सर म्हणताय. आवाज येतोय माझा? येस सर येतोय. येतोय ना, ठीक. मग ते गावातले लोक रेंज इश्यू असेल सर. आम्हाला येतोय. ओके ओके ओके.
तर गावातले लोक म्हणतात की चल आपण मंदिर बांधूया. मग सगळेजण पैसे जमा करतात, निधी जमा करतात आणि निधी जमा केल्यानंतर मग जागेची निवड झाली, बांधकाम सुरू झालं आणि बांधकाम सुरू झाल्यानंतर पायाभरणी सुरू झाली, भिंती उभ्या राहिल्या मंदिराच्या. पण भिंती तरी उभ्या राहिल्या, सगळं मंदिर तयार व्हायला सुरुवात झाली. त्यावेळेस त्यांना प्रश्न पडला की आपल्याला मूर्ती आणावी लागेल. मग मूर्ती तयार करायची तर दगडापासून, आणि साधारणपणे आपल्याला जे शिल्पकार मिळतात हे सगळे शिल्पकार साधारणपणे राजस्थान मधले असतात. महाराष्ट्रीयन लोकांचं काम फक्त काय आहे? बस रिलॅक्स राहणं. म्हणजे मी दोष नाही देते, पण ही रियालिटी आहे. कष्ट करण्याची थोडी भूमिका ही महाराष्ट्राच्या वर जास्त आहे. तिकडे अजून एक गोष्ट आहे, तिकडे मूर्तीपूजा पण जास्त आहे. आणि दक्षिण भारतात गेलं तर व्यक्तिपूजा आहे. आपण सो अँड सो आहोत. कधी मूर्तीपूजा करतो, कधी व्यक्तिपूजा करतो, नाही तर काहीच करत नाही. या दोन्हींमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण असतो अशा ठिकाणी. तर आपण टोकाच्या भूमिकेचे नाही. तर एक शिल्पकाराला पाचारण करण्यात येतो. राजस्थानवरून तो शिल्पकार येतो. मग शिल्पकार म्हणतो मी मूर्ती तयार करतो, पण दगड कुठे आहेत? मग त्या दगडांचा शोध घेतात आणि त्यांना 2 दगड मिळतात. मग इथे एक संवाद आहे त्या शिल्पकाराचा आणि त्या दगडाचा. तो शिल्पकार त्या पहिल्या दगडाला विचारतो की मी तुझ्यावर छिन्नी हातोडीने घाव घालणार आहे, तुझ्यापासून छानशी मूर्ती तयार करणार आहे, तू तयार आहे का? तर त्यावेळेस तो पहिला दगड उत्तर देतो की नो नो, आय एम यंग वन. मी आता तरुण आहे, मला मजा करायची आहे. काय करायचं आहे? तरुणपण आहे माझं, काल्पनिक आहे बरं काय सगळं. मी अजिबात तयार नाही असं तो म्हणतो. म्हणजे माझी कष्ट करण्याची तयारी नाही, मी घाव सोसू शकत नाही. ही भूमिका पहिल्या दगडाची असते. कारण तो असं म्हणतो, आहात तरुण घ्या मजा करून, नाहीतर लोक देतील पुरून. आहात तरुण घ्या मजा करून, नाहीतर लोक देतील पुरून, असं तो म्हणतो. मग तो शिल्पकार दुसऱ्या दगडाकडे जातो आणि दुसऱ्या दगडाला विचारतो की मी तुझ्यापासून छानशी सुंदर साजूक सुबक अशी मूर्ती तयार करणार आहे, तर तू तयार आहेस का? तर मग तो दुसरा दगड असं म्हणतो की यस, आय कॅन डू इट एनी अँड हाऊ कंडिशन. मी तयार आहे, मी हे करू शकतो. ही त्याची स्ट्रॉंग भूमिका असते दुसऱ्या दगडाची. कारण त्याचे एम्स ठरलेले राहतात, त्याचे ध्येय ठरलेले राहतात. आपण स्वतःला तिथे ठेवून बघायचंय म्हणून मी सांगतोय तुम्हाला. मग तो छिन्नी हातोडीने घाव घालायला सुरुवात करतो त्या दुसऱ्या दगडावर. त्यावेळेस पहिला दगड त्याला हसतो. चुकीचं आहे, काय करतोय तू? आपलं वय काय? आपण काय करतोय? तू कशाला एवढा त्रास सहन करून घेतोय? छिन्नी हातोडीचे घाव घालून घेतोय स्वतःवर, असं तो पहिला दगड दुसऱ्या दगडाला म्हणाला. पण तरी सुद्धा दुसरा दगड काहीच बोलला नाही. त्याने त्याचं बोलणं ऐकलं आणि इकडे शिल्पकाराने त्याचं काम चालू ठेवलं. हळूहळू त्या दगडाला आकार प्राप्त झाला आणि आता त्या दगडाचं रूपांतर कशामध्ये झालं? मूर्तीमध्ये. मूर्तीमध्ये झालं. अगदी बरोबर, मूर्तीमध्ये. मग मूर्तीला देवत्व प्राप्त झालं का? हो. नाही ना अजून. मग त्या मूर्तीची मिरवणूक काढली, रंगरंगोटी झाली, प्राण प्रतिष्ठा झाली. आता मात्र मूर्तीला काय प्राप्त झालं? देवत्व. देवपण. पहिले दगड होता, दगडाची तयार झाली मूर्ती आणि मूर्तीला नंतर काय प्राप्त झालं? देवत्व. आणि देवत्व प्राप्त झाल्यानंतर मूर्ती कुठे ठेवतो आपण? मंदिरात. मंदिरात म्हणजे कुठे? गाभाऱ्यामध्ये ठेवतो. आता तुम्ही सगळे मंदिरात जातात, मी जातो, सगळे 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 ओम शिवाय नमस्तुभ्यम म्हणतात, सगळे मंदिरात जातात. बरोबर, श्री शिवाय नमस्तुभ्यम. सगळे मंदिरात जातात आणि मंदिरात गेल्यानंतर मग आपण कोणी पेढे घेऊन जातो, कोणी हार घेऊन जातो, अजून एक पदार्थ घेऊन जातो. काय म्हणतो त्याला आपण? नारळ. नारळ. मग नारळ घेऊन गेल्यानंतर मग लोकांना प्रश्न पडतो की नारळ फोडायचं कुठे? मग ते काय करतात? तो जो पहिला दगड असतो ना, त्या पहिल्या दगडाला त्या पायऱ्यांजवळ ठेवतात आणि त्या पायऱ्यांजवळ ठेवल्यानंतर मग सगळी आबालवृद्ध म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी
जन्माला आलेल्या बाळापासून तर डुगडुग मान करणाऱ्या वृद्धापर्यंत सगळी लोक येतात, नारळ आणतात आणि ते नारळ पायऱ्यांजवळ फोडतात आणि प्रसाद मात्र कोणाला मिळतो? दुसऱ्या दगडाला. ज्या दुसऱ्या दगडाला आता खऱ्या अर्थाने काय प्राप्त झालेले? देवत्व प्राप्त झाले. अशी माझी गोष्ट होती. याचं मोरल काय आहे? कष्टाचे घाव सोसल्याशिवाय हे सुखाचं फळ मिळत नाही असं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. त्या देव पण पद्धतीने येत नाही. कर्मण्यवाधिकार असते, महाफलेषु कदाचन, गीतेमध्ये सांगितलंय. कर्म करीत राहा तरच तुला फळ मिळेल, तर तुझी स्वतःची अस्तित्व निर्माण होईल. म्हणून कष्टाला पर्याय नाही. अतिशय छोटी गोष्ट होती. तुमच्या मुलांना सांगा, घरी सांगा आणि शाळेत असाल तर शाळेतही सांगा. म्हणजे मुलांना समजतं, मुलं बरोबर उत्तर थँक्यू देतात. सर. याच्यामधून एक मोरल Thank you. आपल्याला मिळत असतं, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. म्हणून कष्टाला पर्याय नाही असं तुम्हाला मुलांना सांगा. मुलांना प्रश्न विचारा, तुला पहिला दगड व्हायचं की दुसरा दगड? मुलं म्हणतात दुसरा दगड व्हायचंय, कारण आयुष्यभर पेढे खायचे आहेत. नुसता तो घाव सोसायचा नाहीये. तर तुम्हाला काही वेळ, काही काळ तुम्हाला त्रास होतो, पण यश मिळतं. 2017 पासून तर 2024 पर्यंत अनेक टीईटी धारकांनी संयम ठेवला, अभ्यास केला. तेच टीईटी धारक आता शिक्षक म्हणून विविध शाळांमध्ये रुजू झाले. पेशन्स, हार्डवर्क, सहनशीलता, क्रियाशीलता, सर्जनशीलता, काय जेवढ्या शीलता आहेत तेवढ्या अंगी बाळगा. प्रामाणिकपणा, हे सगळं अंगी बाळगा. आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. जे अवघड आहे ते सोपं करावं, जे सोपं आहे ते सहज करावं, जे सहज आहे ते सुंदर करावं आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावं. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. गुड नाईट. Thank you, sir. Good night. थँक्यू. गुड Sir,